नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीसाठी मोठी आनंदाची बातमी आलेली आहे। राज्य शासनाने नवीन जी.आर. निर्गमित केलेला आहे। संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना मिळणार 3,000 रुपये। तसेच ते पैसे लाभार्थ्यांना किती तारखेपासून मिळणार आहे ते या जी.आर. मध्ये सांगण्यात आलेले आहे। तर मित्रांनो, या नवीन आलेल्या जी.आर. ची माहिती आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, इथे पाहू शकता संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांसाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षाकरिता अनुदानाचे वितरण हे महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभाग यांच्या अंतर्गत 10 डिसेंबर 2024 रोजी हा मंजूर करण्यात आलेला आहे। यामध्ये आपण शासन निर्णय काय आहे ते आपण इथे पाहून घेऊया। तर सन 2024-25 या आर्थिक वर्षामध्ये अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या अंमलबजावणीसाठी 300 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता संजय गांधी निराधार अनुदान योजनेसाठी रक्कम 195,28,44,500 रुपये इथे सर्व जिल्हाधिकारी यांना वितरित करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर महत्त्वाचं म्हणजे माहे, ऑक्टोबर व नोव्हेंबर 2024 या कालावधीच्या खर्चासाठी 46,82,12,689 रुपये इतका निधी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात दिला जाणार आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबर व नोव्हेंबरचे हे 3,000 रुपये इथे दिले जाणार आहे। तर हे पैसे कधी मिळणार आहे तर जी.आर. निर्गमित झाल्यापासून 8 ते 10 दिवसात लाभार्थ्याच्या खात्यात हे डीबीटी मार्फत जमा होण्यास सुरुवात होणार आहे। तर लाभार्थ्याच्या खात्यात 2 महिन्याचे पैसे जमा होणार आहे। तर मित्रांनो, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यासाठी ही आनंदाची बातमी आहे। धन्यवाद मित्रांनो।